विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। उत्तराखंडमध्ये अडकलेले नाशिकच्या मालेगावचे सर्व पर्यटक सुरक्षित। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून हॉटेल शिवलिंगमध्ये पर्यटकांची भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दूरध्वनीद्वारे पर्यटकांशी संवाद साधला। विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती। काही दिवसांपूर्वी विलास शिंदेंचा ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश। चंद्रपूर जिल्ह्यामधला रस्ता उखडलेल्या गावाकडून तालुक्यामध्ये येण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी। विद्यार्थी आणि नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अकोल्यामध्ये रात्री जोरदार पावसाची हजेरी। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील मंडपही पडला। नागपूर जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षणाधिकाऱ्यांना जामीन मंजूर। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याने एसआयटीने केली होती अटक। गोंदिया जिल्ह्यामध्ये खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्याने 2 कृषी केंद्रांचे परवाने रद्द। 25 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। कृषी केंद्र चालक जर जास्त दराने खतांची विक्री करत असेल तर तक्रार करा। गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षकांचं आवाहन। चंद्रपुरातील पोलसा गावातील मनोरंजन क्लब नावाच्या जुगार अड्ड्यावर 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल। महाराष्ट्र तेलंगणातील काही व्यापारी रोज येत असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयामध्ये स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत जळगावमधील दाम्पत्याकडून फसवणूक। 20 जणांकडून 55,60,000 गंडा घातल्याची माहिती।